राज्यातील लक्षवेधी लढतींमध्ये समावेश असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पाटील आणि महाडिक या पारंपरिक विरोधकांमध्ये लढत झाली। महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी आज उजळाईवाडी इथल्या मतदान केंद्रावर सर्वसामान्य मतदारांसोबत रांगेतून जात मतदान केलं। त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रांना भेटी द्यायला सुरुवात केली। मोरेवाडी इथल्या मतदान केंद्राला त्यांच्यासह डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनीही भेट दिली। मतदानाची वेळ संपण्यासाठी 15 मिनिटं बाकी असताना आमदार ऋतुराज पाटील यांनी लक्षतीर्थ वसाहतीमधील मतदान केंद्राला भेट दिली। या ठिकाणी 6 नंतर सुद्धा मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। यामध्ये महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता। मतदारसंघातील प्रमुख मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान केलंय असा विश्वास व्यक्त केला। दक्षिण मतदारसंघ हा निश्चितपणे आदरणीय बंटी साहेबांच्या मागे ताकदीने उभा राहणारा मतदारसंघ आहे आणि सगळ्या भागामध्ये आज मी फुलेवाडीपासून लक्षतीर्थला इथं आलेलो आहे आणि मग इथं आपण बघितलं असेल मोठ्या उत्साहानं आज आम्हा सगळ्यांना सर्व लोकांचे सहकार्य होताना दिसते। आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, तरुण सहकारी असतील, यांना मी भेटल्यानंतर त्यांच्या डोळ्यातच आज खऱ्या अर्थानं दिसते की एक चांगला विकास करणारा नेतृत्व, चांगला कार्यकर्ता या दक्षिण मतदारसंघामध्ये पाहिजे आणि त्या हेतूनं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या मतांनी आज नागरिक बाहेर आलेले आहेत। ह्याचं मला निश्चितपणे समाधान आहे। आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आज इथं बघितलं असेल आमचे राहुल माने साहेब असतील, आमचे सर्व प्रमुख इथं आज या मतदानाच्या केंद्रावर उभे आहेत आणि मग खऱ्या अर्थानं फुलेवाडी, लक्षतीर्थ असेल किंवा दक्षिण मतदारसंघातला प्रत्येक भाग असेल हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी कुठेही कमी पडलेला नाही। हा विश्वास माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आहे। मला खात्री आहे मोठ्या मतांनी दक्षिण मतदारसंघामध्ये आज मतदान झालेलं आहे। लोकांना अपेक्षा आहे, लोकांना विश्वास आहे, आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणे नेणार आहे। या हेतून असंख्य लोकांनी आज मतदान करायचं आणि हक्क बजावण्याचा प्रयत्न या मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे। लक्षतीर्थ वसाहतीमधील बोर तालीम चौक इथं उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक राहुल माने, आनंदराव खेडकर यांना खांद्यावर घेऊन विजयाच्या घोषणा दिल्या।